नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पदार्थ विज्ञान जे आहे हे 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने कव्हर केलं पाहिजे किंवा याचं रिव्हिजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, सिलेबस कशा पद्धतीने संपवला पाहिजे. तर बघूया आपण पदार्थ विज्ञान. आता पदार्थच्या पेपर 1 ला किती सुट्ट्या आहेत? 2 सुट्ट्या आहेत आणि पदार्थ पेपर 2 साठी 1च सुट्टी आहे. मग खूप मुलं काय करतात की 2 सुट्ट्या असल्यामुळे काय करतात, त्या दिवशी पेपर 1 आणि पेपर 2 चा दोन्हीचा अभ्यास त्या 2 दिवसामध्ये करतात. तर तसं आपल्याला चूक करायची नाही. माझ्या मतानुसार तुम्ही काय करा, की पेपर 1 साठी 2 सुट्ट्या दिलेल्या आहेत, तर पेपर 1 चाच अभ्यास करा आणि पेपर 2 साठी 1 सुट्टी दिलेली आहे, तर त्या दिवशी पेपर 2 चाच अभ्यास करा. का? कारण की पेपर 1 मध्ये 9 चॅप्टर आहेत, थोडासा लेंदी आहे आणि आपल्याला तेच लक्षात ठेवायचंय. तर त्यामुळे पेपर 1 चा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 2 दिवस दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पेपर 1 चाच अभ्यास करायचा आहे आणि पेपर 2 साठी आपल्याला 1 दिवस दिलेला आहे. तर या 1 दिवसामध्ये आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे. बघा आता पेपर 1 मध्ये किती आहेत? 9 चॅप्टर, पेपर 2 मध्ये 7 चॅप्टर आहेत. तर आपल्याला त्या दिवशी काय करायचे? आता सुरुवातीला आपण पेपर 1 चा अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते बघूया. आपल्याला 2 सुट्ट्यांमध्ये जो पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवशी काय करायचंय आपल्याला बघा, पेपर 1 चा डे फर्स्ट यामध्ये हाय यील्डिंग टॉपिक जे आहेत हे आपल्याला पहिल्यांदा करायचे आहेत. म्हणजे जे एल साठी येणार आहेत, मस्ट जे टॉपिक्स आहेत हे आपल्याला पहिल्यांदा करायचे आहेत. म्हणजे काय होईल की आपल्याला ते आपले पहिले एल झाल्यानंतर आपल्याला टेन्शन कमी होईल. तर बघूया आपण सकाळी मॉर्निंगमध्ये आपल्याला उठायचे. आता तुम्ही सकाळी कितीही वाजता उठू शकतात. असं नाही मी म्हणत की तुम्ही 3 लाच उठा, 4 लाच उठा. तुमच्या मतानुसार एक तुम्ही 5 किंवा 6 च्या दरम्यान उठू शकता आणि सगळं किंवा याच्या अगोदर सुद्धा उठू शकता तुम्ही. 4 वाजता उठला तर 5 वाजता बसा अभ्यासाला, 5 वाजता उठला तर 6 वाजता बसा अभ्यासाला. आता हे अभ्यासाला बसल्यानंतर पहिले जे चॅप्टर करायचे, आपला फ्रेश माइंड असतो. या फ्रेश माइंडमध्ये आपल्याला करायचं हे दर्शन निरूपण आणि पदार्थ निरूपण. कारण की याच्यावरती एल येतो, त्यामुळे हे फ्रेश आपल्याला करायचे चॅप्टर. त्यानंतर द्रव्य खूप मोठा चॅप्टर आहे, त्यामुळे आपण याला सकाळी मॉर्निंग सेक्शन मध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर गुण विज्ञानम हे 3 चॅप्टर आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत करायचे आहेत. आलं लक्षामध्ये? कोणते 3 चॅप्टर? पदार्थ आणि दर्शन निरूपण, द्रव्य विज्ञानियम आणि गुण विज्ञानियम. हे सकाळी मॉर्निंग मध्ये जर केले तुम्ही तर तुमचं अर्ध टेन्शन कमी होतंय. म्हणजे टेन्शन म्हणण्यापेक्षा हे आपल्याला असं नाही की फास्ट मध्ये करायचे, आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत. सगळे त्याचे टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. आलं लक्षामध्ये? तर हे झालं मॉर्निंग सेशन मध्ये. आता आफ्टरनून सेशन मध्ये काय होतं की थोडंसं आपल्याला जेवण झालेलं असतंय, थोडंसं तेवढा अभ्यास होत नाही. त्यामुळे जे काही सोपे चॅप्टर आहेत जसे की कर्म, कर्म हा सोपा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये लक्षण करायचे, प्रकार करायचे आणि समवाय, हे 2 चॅप्टर, फक्त 2 चॅप्टर दिले आहेत आफ्टरनून सेशन मध्ये. आलं लक्षात? तर हे 2 चॅप्टर आपल्याला आफ्टरनून मध्ये करायचे. त्यानंतर इव्हिनिंग मध्ये किंवा नाईटला तुम्ही काय करू शकता, जेवढे काय आपण श्लोक पाठ केलेले आहेत. आता हे श्लोकाचं आपण, तुम्हाला माहिती असेल YouTube वरती इम्पॉर्टंट श्लोकाचं मी दिले होते. तर हे जे काही श्लोक आहेत, हे श्लोक आपल्याला रिवाइज करायचे आहेत किंवा टाइप्स आहेत, हे टाइप्स सुद्धा आपल्याला रिवाइज करायचे आहेत. आणि जेवढे काय आपण चॅप्टर केले होते, म्हणजे दर्शन निरूपण, गुण आणि कर्म, गुण आणि कर्म आणि समवाय, एवढे जेवढे काय आपण चॅप्टर्स वाचलेले आहेत, हे डे 1 चे सगळे रिवाइज करायचे आहेत आपल्याला झोपण्याच्या अगोदर. बिफोर स्लीप रिवाइज अबाउट चॅप्टर्स. आलं लक्षात? तर हे होतं सगळं डे 1 चं प्लॅन. आता डे 2 ला काय करायचं आहे आपल्याला बघा. डे 2 ला सकाळी मॉर्निंग मध्ये आपल्याला सकाळी सकाळी काय करायचे, परत जे काही रात्री रिवाइज केले होते श्लोक, सकाळी फास्टमध्ये एक त्याच्यावरती नजर फिरून घ्यायची. जेवढे काही श्लोक आपण रात्री वाचले तेवढे सकाळी एकदा बघून घ्यायचे. त्यानंतर मग आपल्याला सामान्य आणि विशेष हे जे काही 2 चॅप्टर आहेत हे आपल्याला मॉर्निंग सेशन मध्ये करायचे, कारण की याच्यावरती एल फिक्स आहे. हे आपल्याला 2 चॅप्टर सकाळी सकाळी मॉर्निंग मध्ये होऊन जातील. त्यानंतर मग आफ्टरनून मध्ये काय करायचे, फक्त एकच चॅप्टर करायचे तुम्हाला, अभाव. आता हा अभाव चॅप्टर खूप छोटा आहे आणि त्यामुळे हा दुपारी ठेवलेला आहे. त्यानंतर बाकीचे जे काही आपल्या शॉर्ट नोट्स असतील किंवा जे आपले वीक टॉपिक्स असतील, जे आपल्याला थोडेसे अवघड गेलेले आहेत, तर हे आपण तुम्ही दुपारी बघू शकता. दुसऱ्या दिवशी दुपारी हे तुम्ही बघू शकता. जे काही वीक टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आपल्याला अटॅक करायचं, किंवा जे काही आपले शॉर्ट नोट्स आहेत, हे शॉर्ट नोट्स सगळे रिवाइज करायचे. रिवाइज करताना त्याचे टाइप्स बघितले पाहिजे, श्लोक बघितले पाहिजे
आणि जे काही MCQ साठी संख्या वगैरे असतील तर ह्या संख्या बघितल्या पाहिजे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर वीक टॉपिक्स तुम्ही बघू शकतात, की आपल्याला कळतंय आता. आपलं जसे की अभाव आहे. अभावचे आपल्याला प्रकार लक्षात राहत नाहीत. तर मग प्रकार वाचणे. त्यानंतर आपल्याला द्रव्य चॅप्टर आहे. द्रव्य चॅप्टर मधला आपल्याला दिशा हा द्रव्य समजलं नसेल तर परत एकदा त्याच्यावरती वाचणे किंवा म्हणजे लक्षात राहत नसेल तर परत एकदा वाचा. हे आपल्याला आफ्टरनून मध्ये सगळं कंप्लीट करायचं. त्यानंतर इव्हनिंगला किंवा नाईटला आपल्याला काय करायचे, जे काही लक्षणं सांगितलेले आहेत, लक्षणांचे श्लोक हे परत एकदा रिवाइज करायचे आहेत. आणि टाइप्स, त्यानंतर टाइप्स जे सांगितले आहेत, हे टाइप्स मध्ये कन्फ्यूज होते मुलं खूप. तर्कसंग्रहानुसार विचारले गेलेले, प्रशस्त पदानुसार, चर्कानुसार, आयुर्वेदानुसार, सुश्रुतानुसार, हे कोणत्या आचार्यानुसार सांगितलेत हे एकदा बघा. हे खूप जास्त महत्वाचं आहे बरं का. हे टाइप्स बघणं कशानुसार, तर्कसंग्रहानुसार, प्रशस्त पदानुसार. कारण की मुलांना विचारलं जातं तर्कसंग्रहानुसार, मुलं लिहून येतात आचार्य चर्कानुसार. तर हे एक वेळ बघून घ्या व्यवस्थित. तर यामध्ये आपल्या 2 दिवसामध्ये पूर्ण पेपर 1 चा आपला पूर्ण सिलेबस या ठिकाणी खतम होतो विथ रिव्हिजन. नंतर मग तुम्ही एकदा रिव्हिजन करायचं आणि त्यानंतर पेपर 2 जो सॉरी पेपर 1 आहे याला 2 सुट्ट्या आहेत. प्लस पेपर 1 कधी आहे, म्हणजे सगळेच पेपर तुमचे कधी आहेत, 2 ते 5 मध्ये आहेत. मग दुपारी 12-11 वाजेपर्यंत तुमचा परत एकदा सगळं रिव्हिजन होतं. म्हणजे सकाळी जर तुम्ही 6 वाजता जरी उठले तरी 6 ते 11 मध्ये तुमचं विथ सगळं रिव्हिजन होणार आहे. रिवाइज पेपर 1. सगळं पेपर 1 तुम्हाला परत एकदा रिवाइज करायचे आणि 11 वाजता टोटल कंप्लीट स्टडी बंद करून टाकायचं. जास्त काय मुलं काय करतात, की एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी वाचतात. म्हणजे एवढं ते वाचत राहतात. मग एवढं काय वाचायची गरज नाही आपल्याला, कारण की लास्टला काय होतं, की आपली खूप धावपळ असते. आयडी कार्ड घेतलेला असतं, आपण टी-शर्ट घातलेलं असते, हॉल तिकीट घेतलं का नाही, हे सगळे आपल्या डोक्यामध्ये विचार घुमत असतात. एखाद्या वेळेस ती गडबड विसरून जाईल. मग काही फायदा होणार नाही. हे 2 तुमचे टाइप्स वाचून काय लय तुम्ही परीक्षेमध्ये लास्ट मोमेंटला लिहिणार नाहीत. किंवा मग काय होते, की काही मुलांना ती जे टाइप्स वाचतात लास्टला तेच फक्त लक्षात राहते, बाकीचं सगळं विसरते. अशा पद्धतीची चूक आपल्याला करायची नाही. आपल्याला फक्त 11 वाजेपर्यंत सगळं काही रिवाइज करायचं आहे. एकदा 11 वाजले त्यानंतर तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाऊ शकता. एक्झाम सेंटरवरती जेवण वगैरे करून लवकरच जा, जेणेकरून तुम्हाला तिथे काही अडचण असली तर लक्षात येईल. म्हणजे काय एखाद्या वेळेस आयडी कार्ड विसरला असेल, हॉल तिकीट असेल विसरलेलं असेल, तर ती तुम्ही आणू शकता आणि विसरूच देऊ नका. सगळं बघून व्यवस्थित जा. त्यानंतर आता काही मिस्टेक्स आहेत. मिस्टेक ज्या की आपण केल्या नाही पाहिजे. आता अशा कोणत्या मिस्टेक्स आहेत, तर अशा मिस्टेक बघा. यामध्ये काय करतात मुलं, फुल टेक्स्ट बुक आहे, तर ही एका स्टोरी सारखी वाचत राहतात. तर ही गोष्ट आपल्याला करायची नाही. का करायची नाही? कारण की आपल्याला 2च दिवस आहेत. पूर्ण बुक आपल्या या ठिकाणी वाचून होणार नाही. त्यामुळे आपल्या जर नोट्स असतील तर वेल एंड गुड, किंवा मग जर तुम्ही पुस्तकातून वाचत असाल तर पूर्ण वाचू नका. काय करा, जे काही इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, इम्पोर्टन्स म्हणण्यापेक्षा जे की येणारे टॉपिक्स आहेत, आपले इम्पोर्टंट क्वेशन्स मी सांगितलेले आहेत. ते इम्पोर्टंट क्वेशन्स तुम्ही बघू शकता आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी वाचायची नाही, गरज नाहीये. त्यानंतर वॉचिंग रँडम लेक्चर्स काय करतात, तर पहिल्यापासून कोणतेही लेक्चर्स बघायला चालू करतात. अर्ध्यामधून द्रव्य चॅप्टर घेतला, द्रव्य संपला की लगेच कोणता अभाव चॅप्टर घेतला. असं करू नका. प्रॉपर स्टडी प्लॅनिंग ठरवा. या प्लॅनिंग नुसार सगळं काही करा. म्हणजे हे चॅप्टर झाल्यानंतरच आपल्याला हा चॅप्टर घ्यायचा आहे. अर्धा सोडून तो जायचं नाही. पूर्ण चॅप्टर कंप्लीट करायचा, त्यानंतर दुसरा चॅप्टर घ्यायचा, तिसरा घ्यायचा, अशा पद्धतीने तुमची प्लॅनिंग असली पाहिजे. त्यानंतर जी काही आता आपल्याकडे एवढा वेळ नाही, की एखादी कन्सेप्ट आहे आपल्याला ती समजलीच पाहिजे. जरी एखादी समजली नसेल तरीही ती एक पाठ करून टाका आणि परीक्षेमध्ये लिहून टाका. कारण की काही मुलं ॲट दॅट पॉइंट 2 दिवसामध्ये आपल्याला समजलीच पाहिजे, आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे. आता ते शक्य नाही. आलं लक्षामध्ये? 2 दिवसामध्ये काही शक्य नाही आणि खूप मुलांना काय असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो. 2 दिवस आहेत. 2 दिवसामध्ये माझा भरपूर अभ्यास होणार आहे. आणि पदार्थ विज्ञान खूप सोपा विषय आहे, छोटा विषय आहे. हा माझा ईझी होऊन जाणार आहे. अशा पद्धतीचा ओव्हर कॉन्फिडन्स बाळगू नका. कारण की हे काय होतंय, खूप मुलांना हा ओव्हर कॉन्फिडन्स नडतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन मुलं आराम करतात. पहिल्या दिवशी काय वाचत नाहीत, दुसऱ्या दिवशी वाचायला घेतात आणि मग ते बर्डन वाढत जातं. की आपला सिलेबस कव्हर झाला नाही, आपल्याला टेन्शन यायला लागतं मग. त्यामुळे 2 दिवस दिलेले, 2 दिवस सफिशियंट आहेत. तुमचा विथ प्लॅनिंग, विथ रिव्हिजन पूर्ण अभ्यास होणार आहे. आलं लक्षामध्ये? तर ह्या मिस्टेक्स ज्या आहेत ह्या तुम्हाला करायच्या नाही.